भाजपची अवस्था आ बैल मुझे मार. काँग्रेसच्या हाती आयते कोली. टक्केवारी आरोपांच्या पिंजऱ्यात राजकीय पक्ष. विकासाचे राजकीय भांडवल गेले वाहून. सांगली महापालिकेत भाजपची सत्ता, राज्यातही भाजपचे सरकार. अशा दुहेरी सत्तेच्या परिस्थितीत 592 कोटींच्या महाराष्ट्र प्रतिसादक्षम विकास कार्यक्रमातील पूरनियंत्रण आणि पावसाळी पाणी निचरा प्रकल्पाचा विषय भाजपसाठी विकासाचे राजकीय भांडवल ठरायला हवा होता. शहरातील पाणी निचऱ्याच्या प्रश्नावर कायमस्वरूपी उपाययोजना करणारा महत्त्वाकांक्षी प्रकल्प म्हणून त्याचा राजकीय लाभ उठवता आला असता. मात्र वरूनच ठेकेदार आणि वरूनच दरमान्यता महासभा स्थायी सभेला बायपास करण्याचा प्रकार आणि त्यातून महापालिकेतील कारभाऱ्यांमध्ये निर्माण झालेला असंतोष, त्याचे उमटलेले पडसाद, सत्ताधाऱ्यांच्या रणनीतीमुळे बोलवलेली विशेष महासभा आणि त्या टक्केवारीच्या आरोपाने झालेले वस्त्रहरण पाहता वरून खालून भाजपची अवस्था आ बैल मुझे मार अशी झालेली आहे. MRDP अंतर्गत पावसाळी पाणी निचरा उपाययोजनांसाठी 592 कोटी रुपयांची कामे महापालिका क्षेत्रात होत आहेत. सांगलीतील शामरावनगर आणि परिसरात पूर आणि पावसाचे पाणी साचून राहणारे पाणी हरिपूर नाल्यात सोडणे, कोल्हापूर रस्त्याच्या दोन्ही बाजूला दक्षिणोत्तर भोबे गटार, शामरावनगर गंगोत्रीनगरमध्ये साचून राहणारे पाणी अंकली नाल्यात सोडणे, शेरी नाल्याचे खोलीकरण, रुंदीकरण, 3 किलोमीटर लांबीचा काँक्रीटचा नाला बांधणे, मिरजेतील मालगाव रोड वड्डी नाल्याचे खोलीकरण, रुंदीकरण, पाणी साचून राहणाऱ्या भागात गटारींचे बांधकाम, नाल्यांवरील पाईप मोरणऐवजी बॉक्स टाईप कल्व्हर्ट बांधणे आदी काही उपाययोजनांचे समावेश आहे. महापालिका स्थापनेच्या 28 वर्षांच्या इतिहासात प्रथमच एका योजनेतून एवढा मोठा निधी महापालिका क्षेत्रात खर्च होणार आहे. निविदा प्रक्रिया अंतिम टप्प्यात आहेत. ही निविदा प्रक्रियावरून येणारे मार्गदर्शन आणि सल्ल्यावरून अंतिम होणार असेल आणि स्थायी समितीला एकूणच महापालिकेला प्रशासन सोडून बायपास करून होणार असेल तर कारभारी शांत कसे राहतील. महासभा स्थायी समितीचे अधिकार दाखवणारच आणि झालेही तसेच. या विषयावर विशेष महासभा व्हावी ही तर सत्ताधारी भाजप आणि राष्ट्रवादीची प्रबळ इच्छा होती. काँग्रेसचे गटनेते तथा विरोधी पक्षनेते मंगेश चव्हाण आणि काँग्रेस नगरसेवकांनी महापालिकेतील या परिस्थितीचा पुरेपूर राजकीय फायदा उठवला. प्रकल्पाच्या तांत्रिक आणि प्रशासकीय त्रुटींवर प्रश्न उपस्थित केले. केवळ काँग्रेसच नव्हे तर भाजप आणि राष्ट्रवादी या सत्तेतील पक्षांचे नगरसेवकही महासभेत अभ्यासूनी प्रकटले. महासभा स्थायी समितीच्या अधिकारांचे उल्लंघन करून महापालिका अधिनियम वाकून कामकाज कशा पद्धतीने घडत आहे हे दाखवून देत होते. वरून दबाव असा उल्लेखही काही सत्ताधारी टक्केवारीचा आरोप करून भाजपभोवती संशय कल्लोळाचे दाटधुके पसरवून दिले. टक्केवारीवरून दबाव आणि तुमच्या पक्षाचा तुमच्यावर विश्वास नाही का अशा प्रश्नाने वर आणि खाली सत्ता असलेल्या भाजपची कोंडी झाली. ब्युरो रिपोर्ट SBN मराठी, सांगली.